नमस्कार, मी अजित मांढरे. एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. ज्या विषयाची सध्या खूप चर्चा होत आहे तो मुद्दा म्हणजे सदानंद दाते, एक पोलीस अधिकारी ज्यांच्याबद्दल फार चर्चा केली जाते. ते एक मराठी अधिकारी आहेत ज्यांनी अनेक पदे भूषवलेली आहेत. त्यांची आता नियुक्ती डीआयजी एनआयए या पदावर झालेली आहे. एनआयए हे नाव सध्या तुम्ही ऐकलं असेल, कारण का ही संस्था किंवा हे संपूर्णपणे विभाग जो आहे तो तयार केल्यानंतर अनेक दहशतवादी संघटना ज्या आहेत त्यांच्याबाबत केलेले वेगवेगळे जे प्रकरणं आहेत त्या प्रकरणांचा विशेष करून एका वेगळ्या पातळीवर तपास करण्याचं काम जे आहे ही संस्था करते. या संस्थेची तुलना जी आहे ती एफबीआयची केली जाते आणि एनआयए फक्त दहशतवादी विरोधी कारवाया नाही तर अशी वेगवेगळे प्रकरणं आहेत ज्या अतिशय हाय प्रोफाईल प्रकरणं असतील किंवा अतिशय संवेदनशील प्रकरणं असतील आणि विशेष करून राष्ट्रीय सुरक्षेला जेव्हा धोका निर्माण होईल त्याकरता ही संस्था जी आहे त्या प्रकरणांचा तपास करते. या अत्यंत महत्वाच्या खात्यावरती आता सदानंद दाते या मराठी अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे. सदानंद दाते हे 1990 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई पोलीस दलामध्ये अनेक पदं भूषवलेली आहेत. नुकतेच ते एटीएस प्रमुख होते. त्याआधी त्यांनी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तपदी देखील पद भूषवलेलं आहे. मीरा भाईंदर हे पहिल्यांदाच कमिशनरेट जेव्हा बनवलं होतं, पोलीस आयुक्तालय जेव्हा बनवलं होतं त्यावेळी पहिली व्यक्ती होती सदानंद दाते ज्यांची तिथं पोलीस कमिशनर म्हणून नियुक्ती झाली होती. यानंतर त्यांनी जॉईंट सीपी म्हणून म्हणजे पोलीस आयुक्त म्हणून मुंबई पोलीस दलामध्ये देखील अनेक पदं भूषवलेली आहेत. दहशतवादी विरोधी पथकामध्ये त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत. त्यांनी एक महत्वाचा मुद्दा केला होता दहशतवादी विरोधी पथकामध्ये असताना की दहशतवादी कारवाया या फक्त आता मुंबईपुरत्या किंवा काही सिलेक्टिव्ह भागापुरत्या नसून या कुठेही होऊ शकतात. यामुळे प्रत्येक पोलिसांना एक त्यांचं वेगळं इंटेलिजन्स जे आहे ते तयार करावं लागेल आणि त्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून ही गोष्ट स्पष्ट करावं लागेल किंवा ही गोष्टीवरती लक्ष ठेवावं लागेल की आपल्या भागामध्ये कुठे दहशतवादी कारवाई होत आहेत का किंवा तशी काय तयारी सुरू आहे का. कारण का बऱ्याच वेळा असं लक्षात आलं होतं की मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही किंवा दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले होते किंवा दहशतवादी कारवाया झाल्या होत्या. त्याच्या सोर्स जे आहे नवी मुंबई असेल, मुंब्रा असेल किंवा पुढे कल्याण असेल, अशा वेगवेगळ्या भागातून म्हणजे जे भाग आहे की त्यामध्ये दहशतवादी कारवाई होऊ शकत नाही तर दहशतवादी इथून कोणत्या कारवाईला अंजाम देऊ शकत नाही अशा पद्धतीची संपूर्ण एक माइंडसेट असायचा. पण नंतर हळू जशा दहशतवादी कारवाई ज्या आहेत त्या समोर येऊ लागल्या आणि त्यांचे धागेदोरे जे आहेत ते शहरांच्या गावांच्या अगदी पाळमुळापर्यंत जायला लागलेली आहेत. हे लक्षात घेता सदानंद दाते यांनी पहिल्यांदा काही ठिकाणी लोकल पोलीस स्टेशनमध्ये दहशतवादी विरोधी पथक जे आहे ते तयार करण्याचं काम सुरू केलं आणि ते पाहता आता संपूर्ण राज्यभरामधल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक अँटी टेररिस्ट स्क्वॉड जो आहे तो असतो. तो त्यांच्या पद्धतीने वेगळं काम करतो. काही असं राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने कोण जर कारवाई करत असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या त्याच्यावरती वॉच ठेवून त्याची माहिती गोळा करणं, त्यांना इंटरसेप्ट करणं, त्यांना त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करणं हे काम जे आहे ते सदानंद दाते यांच्यामुळे हे खातं जे आहे ते प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आता उघडलं गेलेलं आहे. पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर सदानंद दाते यांचं नाव सर्वात आधी चर्चेला आलं होतं ते म्हणजे 26/11च्या हल्ल्याच्या वेळी. ज्यावेळी कसाबांचा साथीदार यांनी सीएसटी हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे त्या ठिकाणी अंधाधुंद गोळीबार केला होता आणि त्यानंतर ते मागून कामा हॉस्पिटलच्या इथून ते आले होते. ज्यावेळी कामा हॉस्पिटलमध्ये ते आलेले त्यावेळी एक माहिती मिळाली होती आणि त्यावेळीचे एटीएस प्रमुख जे हेमंत करकरे आणि त्यांच्यावर सोबत असलेले अधिकारी जे आहेत त्यांनाही त्यानंतर क्राईम ब्रांचचे अधिकारी होते विजय साळसकर असतील यांना आणि अनेक आयपीएस अधिकारी होते यांनाही माहिती मिळाली होती. तेव्हा 3 अधिकारी जे आहेत वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले होते. त्यांनी कामा हॉस्पिटलमध्ये यायच्या आधी त्यांच्यावरती इथं कसाबांच्या साथीने हल्ला केला होता आणि याच्यामध्ये ते 3 अधिकारी जे आहेत आणि त्यांच्यासोबत असलेले जे हवालदार आहेत किंवा पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांचा देखील या ठिकाणी मृत्यू झाला होता. ही माहिती सदानंद दाते यांना माहीत पडल्यानंतर ते तात्काळ कामा हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झाले आणि त्यांची टीम घेऊन त्यांनी कामा हॉस्पिटलमध्ये या जे दहशतवादी येताना काउंटर करण्याकरता घुसले होते त्यावेळी त्यांच्यावरती हँड ग्रेनेड देखील टाकण्यात आला होता. त्यामुळे ते जखमी देखील झाले होते आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी आपली थोडी कुमक घेऊन दहशतवादी जे अत्याधुनिक हत्यारांनी बंद आहेत यांची त्यांनी सामना केला होता. त्या त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देखील त्यांना दिलं गेलं होतं. याचबरोबरीनं त्यांच्या अशा अनेक कामगिरी आहेत ज्याबद्दल त्यांचा तपास जो आहे आणि या तपासाबद्दल अनेक वेळा त्यांचं नाव चर्चेत झालेलं आहे. पण आता हे नाव चर्चेत आहे ते म्हणजे एनआयए या राष्ट्रीय तपास यंत्रणा जी आहे या तपास यंत्रणेच्या मुख्यपदी सदानंद दाते यांची नियुक्ती झाल्यामुळे एक वेगळं नाव जे आहे ते एक वेगळं खातं आणि
या मोठ्या पदावरती एका मराठी माणसाची नियुक्ती झालेली आहे, त्यामुळे या गोष्टीची फार चर्चा होऊ लागलेली आहे. दुसरीकडे त्यांना सीआरपीएफ म्हणजे गडचिरोली किंवा ज्या ठिकाणी माओवाद्यांचं जास्त करून त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव आहे अशा भागामध्ये त्यांनी बऱ्याच वेळा कामं केली होती. तिथे अनेक कारवाया त्यांच्या ज्या आहेत त्या त्यांनी हाणून पाडल्या होत्या आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली होती. त्यावर त्यांना सरकारने त्यांचं कौतुक देखील केलं होतं. अशी विविध पदं त्यांनी भूषवलेली आहेत आणि आता हाच अधिकारी जो आहे त्या अत्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणा जी आहे एनआयए याच्या मुख्यपदी या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यामुळे याही ठिकाणी ते चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीनं काम करून एक वेगळं महाराष्ट्राचं नाव गौरव करतील. त्याचबरोबरीनं तपासामध्ये त्यांची खासियत आहे की ते फार कमी बोलतात, प्रसारमाध्यमांसमोर ते फार कमी येतात आणि त्यांची काम करण्याची पद्धत एक त्यांची वेगळी असते. काम करताना ते कुठलाही तपास जो करायचा आहे त्यामध्ये विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करतात आणि पूर्णतः नेमणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्याशी ते स्वतःहून संवाद साधतात. हे तपास कुठपर्यंत आलेला आहे. एखादा वरिष्ठ अधिकारी जेव्हा सगळ्या तपासामध्ये स्वतः इन्व्हॉल्व्ह असतो तेव्हा तपास जो आहे तो जलद गतीने आणि योग्य होत असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सदन दाते हे एक उत्तम तपास अधिकारी म्हणून ओळखले जातात. तर त्याच पार्श्वभूमीवरती आता राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुख्यपदी त्यांची नियुक्ती झाल्यामुळे एक वेगळी चर्चा आणि एक वेगळं महत्त्व जे आहे ते सदन दाते या नावाला प्राप्त झालं आहे.